हॅलो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रॅक्शन मधला एक छोटासा टॉपिक अभ्यासणार आहोत, जो की आहे रिड्युसिंग फ्रॅक्शन. आता फ्रॅक्शनला रिड्यूस करायचं, पण ते कसं करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला फ्रॅक्शनचं रिड्युसिंग कसं करायचं ते शिकवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आपण सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. तर आजचा व्हिडिओ आहे रिड्युसिंग फ्रॅक्शन. आता रिड्युसिंग फ्रॅक्शन करायचं, पण कसं करायचं? इनटू लोएस्ट फॉर्म. आता लोएस्ट म्हणजे काय? एकदम छोट्यात छोटा, म्हणजे त्याला नंतर परत आपल्याला डिवाइड करता नाही आलं पाहिजे, म्हणजे तो एकदम त्याचा लोएस्ट फॉर्म असणार आहे. आता तो करण्यासाठी आता आपण काही एक्झाम्पल घेऊया आणि ते कशा प्रकारे करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया. चला तर मग बघा, आता मी इथे एक एक्झाम्पल घेते 12/15 आणि दुसरं एक एक्झाम्पल आहे. मी दोन एक्झाम्पल घेत आहे. या दोन एक्झाम्पल थ्रू एकदम तुम्हाला ही रिड्युसिंग फ्रॅक्शन ही कन्सेप्ट एकदम सोप्या पद्धतीत क्लिअर होऊन जाईल. आता दुसरा एक फ्रॅक्शन आहे बघा. आता एक पहिला एक्झाम्पल आहे 12/15 आणि दुसरा एक्झाम्पल आहे 36/72. आता 12/15, आता 12/15 ला जेव्हा आपल्याला रिड्यूस करायचं असतं ते पण आपल्याला एकदम लोएस्ट फॉर्म मध्ये करायचं असतं, तेव्हा पहिली स्टेप आहे की हे दोन्ही नंबर कुठल्या तरी एका टेबल मध्ये आपल्याला असणं गरजेचं आहे. जर दोन्हीही नंबर एका टेबल मध्ये असतील, तो कुठलाही टेबल असो मग, तरच आपल्याला ते रिड्यूस करता येतं. पण जर हे नंबर एका टेबल मध्ये नसतील किंवा एकाच नंबरनं ह्या दोन्ही नंबरला डिवाइड होत नसेल तर आपल्याला लोएस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येत नाही. हा पहिला रूल आहे लोएस्ट फॉर्म करण्याचा. आता परत जर होत असेल तर तो नंबर कोणता हे आपल्याला शोधणं फार गरजेचं आहे. तर आता बघा, 12 आणि 15 कुठल्या तरी एका टेबल मध्ये पाहिजे आपल्याला. एकदम सोपा आहे याचा आन्सर, कारण की हे दोन्ही नंबर आपल्याला 3 च्या टेबल मध्ये भेटून जातील. कारण 3 च्या टेबल मध्ये बघा, 3 4 जा 12 आणि 3 5 जा 15, म्हणजे हे 12 आणि 15 आपल्याला दोन्ही एकाच टेबल मध्ये आहेत, ते म्हणजे 3 च्या. तर मग ह्याला आपण इथं 3 न डिवाइड करून घेऊया. 3 न आपण डिवाइड का केलेला आहे? कारण की हे दोन्ही नंबर आपल्याला 3 च्या टेबल मध्ये सापडणार आहेत. आता 3 च्या टेबल मध्ये 12 कितव्या नंबरला आहे? 4. आणि 3 च्या टेबल मध्ये 15 कितव्या नंबरला आहे? तर 5. आता परत आपण पाहूया की 4 आणि 5 कुठल्या आणखीन टेबल मध्ये आहेत का? तर नाहीये. 4 हा टेबल 2 च्या टेबल मध्ये आहे, पण 2 च्या टेबल मध्ये 5 हा नंबर नाही. आता 4 च्या टेबल मध्ये 4 हा नंबर आहे, पण 5 नाही. 5 च्या टेबल मध्ये 5 हा नंबर आहे, पण 4 नाही. म्हणजेच हा झाला ह्याचा लोएस्ट फॉर्म. आपण ह्याला लोएस्ट फॉर्म कधी म्हणू शकतो? जेव्हा हे दोन्ही नंबर एका फॉर्म मध्ये आपल्याला ते सापडत नाहीत, एकाच टेबल मध्ये आपल्याला ते दोन्ही नंबर सापडत नाहीत, तेव्हा तो फ्रॅक्शन झाला लोएस्ट फॉर्म. म्हणजे लोएस्ट फॉर्म आपल्याला कसं काढायचं आहे? जेव्हा ते दोन्ही नंबर आपल्याला कुठल्याच टेबल मध्ये सापडत नाहीत, तेव्हा हे झालं आपलं आन्सर. लक्षात आलं तुमच्या की लोएस्ट फॉर्म कसं करायचं? आता पुढचा एक नंबर आहे, तो एक आपण सॉल्व्ह करून बघूया. आता 36 आणि 72 कुठल्या टेबल मध्ये आहेत का? तर बघा, कुठला टेबल असा आहे का तुम्हाला आठवत आहे की 36 आणि 72 सापडत आहे 8 च्या टेबल मध्ये? 8 च्या टेबल मध्ये नाहीये, 9 च्या टेबल मध्ये. बरोबर आहे. 9 4 जा 36 आणि 9 8 जा 72. तर बघा, आता 36 डिवायडेड बाय 9 अँड 72 डिवायडेड बाय 9. बघा, आता 9 4 जा 36 म्हणून 4 आणि 9 8 जा 72. तर आता पुढे बघा, आता इथं कसं आहे बघा, आता 4 आणि 8 हा नंबर तर आपल्याला सापडलाय, पण मला असं शंका आहे की 4 आणि 8 हे दोन्ही नंबर कुठल्या तरी एका टेबल मध्ये आहेत. बरोबर. कुठल्या टेबल मध्ये आहेत?
4 म्हणजे माझ्यासारखंच तुम्हाला पण खूप लवकर समजलं. बघा कुठल्या टेबलमध्ये आहे 4 म्हणजे आपण त्याला डबल 4 न रिड्यूस करायचं, 4 न डिवाइड करायचं, कारण आपली एक कन्सेप्टच आहे की आपल्याला ते लोएस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. लोएस्ट फॉर्म कुठपर्यंत येत नाही, जोपर्यंत ते दोन्ही नंबर आपल्याला कुठल्या सेम टेबल मध्ये भेटत नाही तोपर्यंत आपण ते रिड्यूस करत जायचं. आता बघा इथं मग 4 1 जा 4 आणि इथं 4 2 जा 8 म्हणजे आपल्याला कोणता नंबर फ्रॅक्शन सापडलेला आहे 1/2. आता बघा तुम्ही ऑब्झर्व करा 1 आणि 2 कुठल्या टेबल मध्ये आहे का, तर नाही, ते कुठल्याच टेबल मध्ये आपल्याला सापडणार नाही. म्हणजे 36/72 चा रिड्यूस फॉर्म आहे 1/2. एकदम करेक्ट. म्हणजे रिड्युसिंग फ्रॅक्शन करणं ही कन्सेप्ट खूप सोपी आहे. फक्त आपल्याला ते दोन्ही नंबर कुठल्या तरी टेबल मध्ये असणं गरजेचं आहे आणि आपण ते स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करणं पण तितकंच महत्वाचं आहे. तर मला नक्कीच आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ खूप छान पद्धतीने समजलेला असेल. जर व्हिडिओ तुम्हाला समजलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग बाय मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.